हा जो वाण आहे का नाही, या वाणाला आपल्याला भारत सरकारचं पेटंट मिळालेलं आहे. झाडाचं पान घ्या, तुम्ही फूल घ्या, झाडांची शेंगेची लांबी घ्या, सगळी सेम राहते. प्रत्येक झाडाची सेम राहते याच्यामध्ये. आणि 70 ते 80 किलो ॲव्हरेज पडतं या व्हरायटीला, या झाडासनी. 2.5 ते 3 फूट शेंग लांबीला होते. आणि या व्हरायटीचं कॅरेक्टर असं आहे की याचा जो देठ आहे, हा देठ जाड असल्यामुळे शेंगेला ग्रीनरी किंवा आपलं ज्यावेळेला पाऊस चालू होतात जून महिन्यातले, जून जुलैमध्ये बारीक बारीक पाऊस असतात, त्यावेळेला देठ जाड असल्यामुळे याला ड्रॉपिंगची समस्या जास्त येत नाही. छाटणी तारखा चुकवल्या किंवा छाटणीची पद्धत चुकवली, 1 फूट 2 फूट जर खालून घेतलं तर तिथं तुमचं नियोजन पूर्ण बिघडून जातं त्याच्यामध्ये. हा जो वाण आहे का नाही, या वाणाला आपल्याला भारत सरकारचं पेटंट मिळालेलं आहे. आणि ह्या जी वाणाची लागवड आहे ती बियाण्यापासून झालेलीच नाही. गुटी कलम किंवा स्टिक, जी छाटणीनंतर जी स्टिक निघते ते स्टिकपासून लागवड केलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये व्हेरिएशन नाही या व्हरायटीमध्ये. आता माझ्याकडे इथं टोटल 6-7 एकर क्षेत्र आहे. पूर्ण एक सेम माल आहे त्याच्यामध्ये. याची झाडाचं पान घ्या, तुम्ही फूल घ्या, झाडांची शेंगेची लांबी घ्या, सगळी सेम राहते. प्रत्येक झाडाची सेम राहते याच्यामध्ये. आणि 70 ते 80 किलो ॲव्हरेज पडतं या व्हरायटीला, या झाडासनी. पण काय मशागत करावं लागते यासाठी? शेणखत राहतं हिला 40 किलो शेणखत. आणि रासायनिक खतामध्ये NPK आणि मायक्रोन्यूट्रॉन सेकंडरी बेसल डोस भरला जातो 1 ते 1.5 किलोपर्यंत. काय झाडांची किती बाय कितीवर लागवड काय? हा आमचा आता 10 बाय 15 फुटावरचे अंतर आहे. आणि ह्याची छाटणी कशी केली जाते? छाटणी आहे जी जमिनीपासून 4 ते 4.5 फुटावर वर्षातून 2दा छाटणी राहते. वर्षात डबल बहार येतो या व्हरायटीचा. एकदा जूनला एक हार्वेस्टिंग होतं आणि डिसेंबर महिन्यात एक हार्वेस्टिंग होतं याचं. आता बाग म्हणले शेवगा म्हणलं त्याच्यावर रोगाचा देखील प्रादुर्भाव होत असेल तर त्याचं कशी काळजी घेत आहे? प्रत्येक 15 दिवसाला आमचं बुरशीनाशक, कीटकनाशकाचे स्प्रे राहतात, मिक्स राहतात. पण उत्पन्न किती निघतं आता? उत्पादन झाडाच्या वयावरती राहतं. आता हे झाड आहे 6 वर्षाचं आपल्या पाठीमागचं. ह्याचं उत्पादन कमीत कमी आता 60 ते 70 किलो निघेल. म्हणजे पूर्ण टोटल हे आता जूनला जर चालू झालं तर 15 ऑगस्टपर्यंत हार्वेस्टिंग राहतं. या 2-2.5 महिन्यात तेवढं 70 किलोपर्यंत ॲव्हरेज निघून जातं याचं. त्याची शेंग मोठी दिसते, कमीत कमी किती लांबीला मोठी होती? 3 फूट, 2.5 ते 3 फूट शेंग लांबीला होते. आणि या व्हरायटीचं कॅरेक्टर असं आहे की याचा जो देठ आहे, हा देठ जाड असल्यामुळे शेंगेला ग्रीनरी किंवा आपलं ज्यावेळेला पाऊस चालू होतात जून महिन्यातले, जून जुलैमध्ये बारीक बारीक पाऊस असतात, त्यावेळेला देठ जाड असल्यामुळे याला ड्रॉपिंगची समस्या जास्त येत नाही. आणि आता टेम्परेचर आता या दिवसात, सेटिंगच्या दिवसात एप्रिल मेमध्ये सेटिंग असतं, मे महिन्यात, त्यावेळेला देठ जाड असल्यामुळं तिथंही त्या टेम्परेचरचा जास्त अटॅक जास्त जाणवत नाही आम्हाला, उष्णतेचा. आता इतर शेतकरी जे शेवगा उत्पादक आहेत आणि तुम्ही जे घेताय तर काय फरक नेमका आहे यामध्ये आणि किती उत्पन्न मिळतं? छाटणी याच्यात महत्त्वाची आहे. तुमच्या लागवडीच्या तारखा आणि छाटणीच्या तारखा ह्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. लोक काय करतात, बरेच जण छाटणीच्या तारखा किंवा छाटणीची पद्धत आहे ही माहीतच नाही बऱ्याच जणांना. याच्यामध्ये छाटणीच्या तारखा चुकवल्या किंवा छाटणीची पद्धत चुकवली, 1 फूट 2 फूट जर खालून घेतलं तर तिथं तुमचं नियोजन पूर्ण बिघडून जातं त्याच्यामध्ये. आता किती एकरात आहे आणि किती टन माल निघतो? तर 7 एकर आहे आमचं. आता 7 एकर ते 2100 झाड आहेत, मग 2100 झाड आहे. 60 ते 70 किलो ॲव्हरेज पडेल प्रत्येक झाडाचं, एका झाडाचं. आणि मग कुठं विकला जातो? जागेवर सगळं सेल होतो इथं प्लॉटमध्ये. आपल्या इथं जागेवरतीच व्यापार येतात. काय किती उत्पन्न होतं तरी किती खर्च होतो एकंदरीत? एकरी वर्षाचा खर्च 1 लाख रुपये. एका सीझनचा 50,000 रुपये, दुसऱ्या सीझनचा 50,000 रुपये. आणि उत्पादन म्हणलं तर त्याच्यामध्ये एक 8 ते 9 लाखापर्यंत उत्पादन होतं. काय शेतकऱ्यांना काय आवाहन करा? शेतकऱ्यांना आव्हान काय, आता तुम्ही शेवगा लावताना एकतर व्हरायटीवरती फोकस द्या आणि ज्या तारखा असतात लागवडीच्या त्या तिथं महत्त्वाच्या आहे त्याच्यामध्ये. आता एवढी चांगलं आहे तुम्ही बाग फुलवली तर काय शिक्षण वगैरे किती झालं आणि प्रशिक्षण घेतलंय का? शिक्षण आमचं ग्रॅज्युएशन झालं आहे. 2008 पासून आमचं शेवग्याची लागवड आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळं अनुभवातून हे सगळं झालेलं आहे.